या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. भोगावती महाविद्यालयात शिकत असणाऱ्या प्रज्ञा दशरथ कांबळे या महाविद्यालयीन तरुणीचा भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघाताला महाविद्यालय प्रशासन आणि प्राचार्य जबाबदार आहेत. त्यामुळे ही जबाबदारी स्वीकारून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अन्यथा गुरुवार 31 जुलैपासून महाविद्यालय बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे. भोगावती महाविद्यालयाच्या प्राचार्यांना शिष्टमंडळाच्या वतीनं लेखी निवेदन देण्यात आलं. 2 दिवसात बदल दिसला नाही तर 31 जुलैपासून महाविद्यालय बेमुदत बंद करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनात एस.टी. कॉलेज मार्गे सुरू करण्यासाठी काय प्रयत्न केले, मुलींच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाला पत्रव्यवहार केला का, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. 29 जुलै रोजी महाविद्यालयाच्या गलथान कारभाराच्या संदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शिर्के यांना निवेदन देण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. प्रज्ञा कांबळे हिच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी प्राध्यापक शहाजी कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, सुरेश कांबळे, तालुका अध्यक्ष दिलीप कोथळीकर, राधानगरी तालुका प्रमुख भरत कांबळे, सलीम जमादार, श्रीकांत कांबळे, उत्तम कांबळे आदी उपस्थित होते.